नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। यासंबंधी कोणती तारीख असेल आणि शेतकऱ्यांना कधीपर्यंत 17वा हप्ता मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र असतील, या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले। 16वा हप्ता केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। हा हप्ता जो आहे मार्च महिन्याच्या शेवटी जे आहेत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार होता, पण इलेक्शनमुळे हा जो हप्ता आहे 28 फेब्रुवारी रोजी जे आहेत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता। आता त्याचबरोबर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते, दुसरा हप्ता आणि तिसरा हप्तासुद्धा राज्य सरकारने, महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी वितरित केलेला आहे। आता जो 17वा हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि चौथा हप्ता जो आहे नमो शेतकरी योजनेचा, तो हप्ता जो आहे आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेची 17व्या हप्त्याची या ठिकाणी डेटसाठी पीएम किसान योजना 17 इन्स्टॉलमेंट डेट असं टाईप केलं गुगलवर, तर तुम्हाला खाली या ठिकाणी जी आहे ती एक डेट देण्यात आलेली आहे, ती बघू शकता। मे 2024 मध्ये, म्हणजेच 17वा हप्तासुद्धा लवकरच मे 2024 मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेले। तुम्हाला काय वाटते, मे 2024 मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17वा हप्ता जमा होणार का? तुम्हाला 16वा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झाला का? नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।